जाऊ द्या. तर चॅप्टरचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज, म्हणजे दुसरे प्रायमरी पण असतात. तर प्रायमरी म्हणजे सरळ सरळ सिंपल डिफरन्स आहे की जे स्टोरेज डिव्हाइस टोटली कम्प्युटरसाठी असतात. स्टोरेज डिव्हाइस म्हणजे ते समजते ना, कशाला म्हणतात स्टोरेज डिव्हाइस? स्टोरेज डिव्हाइस तुम्ही वापरलेले स्टोरेज डिव्हाइस सांगा. स्टोरेज करणे म्हणजे काय? स्टोरेज आणि स्टोर करना. तो कौन से डिवाइस अभी तक यूज किए जिसके ऊपर इंफॉर्मेशन स्टोर होती है? बोलो. डिवाइस बोले तो मराठीत त्याला आपण उपकरण म्हणतो, हिंदीत काय म्हणतात मला माहित नाही. ज्याच्यावर तुम्ही काहीतरी स्टोअर करता, म्हणजे सेव्ह करता, फाईल सेव्ह करता. सरळ सरळ फाईल सेव्ह करता म्हणू आपण. कशावर आपण फाईल सेव्ह करतो? काही पण फाईल होईल हा. तुमचा फोटो काढला म्हणजे फाईल, तुम्ही एखादं डॉक्युमेंट बनवलं म्हणजे फाईल, एक्सेलची फाईल, पॉवर पॉइंटची फाईल, एखादा व्हिडिओ बनवला म्हणजे फाईल. तुम्ही वापरलेले डिव्हाइस तर सांगा, बोला म्हणजे जरा ऍक्टिव्ह असाल. सगळ्यात मोठ्या प्रमाणात तुम्ही वापरलं मेमरी कार्ड तुमच्या मोबाईलचं सेकंडरी स्टोरेज आहे, जे आपल्यासाठी असते. त्याच्यानंतर तुम्ही पेन ड्राईव्ह पण वापरले असतील, सेकंडरी स्टोरेज आहे. त्याच्यानंतर काही जणांनी डीव्हीडी किंवा सीडी पण पाहिले असतील. लहानपणी ते डान्सचे गाणे वगैरे आपण त्याच्यावर राईट करत होतो, तर ते सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क असते की जे इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी वापरल्या जाते, तर ते सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. तर सरळ सरळ जे स्टोरेज डिव्हाइस टोटली आपल्यासाठी असतात, म्हणजे युजरसाठी असतात, तर त्यांना सेकंडरी स्टोरेज म्हणतात. आणि जे कम्प्युटरसाठी असतात म्हणजे जसं ही स्लाइड आता ओपन झालेली आहे, पॉवर पॉइंट ओपन झालेला आहे, इथे एकापेक्षा जास्त स्लाइड आहेत ते ओपन झालेले आहेत. तर हे सगळ्या स्लाइड, हे पॉवर पॉइंट, हे कम्प्युटर त्याच्या यूजसाठी वापरायले, म्हणजे हे आहे प्रायमरी स्टोरेज. तर जे स्टोरेज डिव्हाइस टोटली कम्प्युटरसाठी असतात, कम्प्युटर चालू करण्यासाठी काही मेमरीज वगैरे लागतात, त्याच्यानंतर तुमचे प्रोग्राम रन करून देण्यासाठी काही गोष्टी लागतात, तर ते झाले प्रायमरी स्टोरेज. जे टोटली कम्प्युटरसाठी आहेत ते प्रायमरी स्टोरेज, आणि जे टोटली युजरसाठी आहेत तर ते झाले मग सेकंडरी स्टोरेज. ठीक आहे, युजरसाठी म्हणजेच आपल्यासाठी. तर असे स्टोरेजचे मुख्य दोन प्रकार पडतात, प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं सेकंडरी स्टोरेज. त्याच्यानंतर प्रायमरी स्टोरेज म्हणजेच मग हे मदरबोर्डवर जे चिपच्या स्वरूपात ज्या काही मेमरीज आहेत त्यांना तुम्ही प्रायमरी स्टोरेज म्हणू शकता, किंवा हे रॅम वगैरे रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हटलं, हे पण प्रायमरी स्टोरेजच आहे. रॅम, रोम, सीमॉस, याच्यावर आपल्याला दुसरं चॅप्टर आहे, जे वेगळ्या चॅप्टर मध्ये आपण स्वतंत्र बघणार आहे नंतर. फक्त इथं तुम्हाला प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज मधला फरक समजावा म्हणून एकदा हे प्रायमरी स्टोरेज सांगून दिले. रॅम त्याला म्हटल्या जाते रॅन्डम ऍक्सेस मेमरी, होल्ड और स्टोअर डाटा अँड प्रोग्राम द सीपीयू इज प्रेझेंटली प्रोसेसिंग. आत्ता ज्याच्यावर प्रोसेसिंग चालू आहे ते सरळ सरळ रॅम वर असते. त्याच्यानंतर आपण म्हटलं रॅम प्रोव्हाइड ओनली टेम्पररी स्टोरेज किंवा व्होलाटाईल स्टोरेज. टेम्पररी स्टोरेज म्हणजेच काय, आता ही स्लाइड ओपन आहे, पॉवर पॉइंट ओपन आहे, इकडे पण बाकीच्या स्लाइड आहेत वगैरे वगैरे. तर पॉवर सप्लाय बंद झाला तर ते ओपन असलेल्या सगळ्याच्या सगळ्या स्लाइड चालल्या जातात, पॉवर पॉइंट पण चालल्या जाते. म्हणजे आपल्याला लाईन आल्यानंतर हे स्लाइड दिसायला, पॉवर पॉइंट दिसायला किंवा ही स्लाइड ओपन असं काही दिसत नाही. म्हणजे सरळ सरळ काय होते, ते निघून जाते म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे मग ते टेम्पररी नाही आहे, हे सॉरी परमनंट नाही आहे तर टेम्पररी आहे. आपल्या मेमरी कार्डवरच निघून जाते का? पॉवर सप्लाय बंद झाला तरी, मोबाईल स्विच ऑफ केला तरी मेमरी कार्डवरचे फोटो तसेच राहतात, किंवा इंटरनल मेमरीवरचे फोटो तसेच राहतात आपले, म्हणजे ते झाले परमनंट. आणि मोबाईल इथंच लावला, एकापेक्षा जास्त ऍप्स ओपन आहेत तर ते तोपर्यंत दिसतात, आणि मोबाईल आपला रिस्टार्ट केला तर ते ओपन असलेले ऍप पण सगळे निघून जातात. म्हणजे सरळ सरळ ओपन असलेले सगळे ऍप जे आहेत ते मोबाईलच्या रॅमवर असतात. तुम्ही एखादा गेम खेळत आहे ते रॅमवर असेल, आणि त्याच गोष्टीमुळे गेम जितका मोठा असेल तितकी मोठी आपल्याला रॅम लागते. कमी रॅम असेल आणि तुम्ही फ्री फायर खेळतो म्हटलं तर ते हँग होईल, कारण की तेवढी जागा त्याला पुरणार नाही. तर सरळ सरळ रॅम जी आहे ही टेम्पररी स्टोरेज आहे. टेम्पररी स्टोरेज आहे म्हणजेच पॉवर सप्लाय बंद झाला तर त्याच्यावर असलेली इन्फॉर्मेशन निघून जाते म्हणजेच उडून जाते आपण म्हणू शकतो. म्हणून त्याला म्हटल्या जाते व्होलाटाईल स्टोरेज. जसं आपण म्हणतो नॅफ्थॅलिन व्होलाटाईल आहे, बेन्झिन व्होलाटाईल आहे किंवा पेट्रोल व्होलाटाईल आहे.
तर बेंझिन होलाटाईल, ज्यांचं सायन्स आहे त्यांना होतं 8वी 9वीत कधीतरी. बेंझिन होलाटाईल म्हणजे बेंझिन, जर तुम्ही बेंझिन म्हणजे पेट्रोल सारखा पदार्थ आहे, सोप्या भाषेत समजा, कोणी बेंझिन ऐकलं नसेल तर पेट्रोल एक सकाळी प्लेटमध्ये तुम्ही ठेवलं तर संध्याकाळी पाहिलं तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. म्हणजे असलेलं पेट्रोल जे आहे ते निघून गेलं. किंवा खूप सोपं सगळ्याला लक्षात येईल असं, डांबर गोळ्या कपाटातल्या महिन्यानं गायब होतील की नाही, आज टाकल्या तर महिन्याने एकही सापडणार नाही, एकदम छोटे छोटे सापडतील. कुठे गेल्या ते, उडून गेल्या, वाफ झाली त्याची. तर वाफ झाली म्हणजे सरळ सरळ ते होलाटाईल आहे. तर तसंच हे रॅम वरची इन्फॉर्मेशन पॉवर सप्लाय बंद झाला तर निघून जाते, तर त्याला म्हटल्या जाते होलाटाईल म्हणजे टेम्पररी. ठीक आहे. तर प्रायमरी मेमरी काही टेम्पररी आहेत, काही परमनंट आहेत. तर सेकंडरी सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत ते परमनंट स्टोरेज आहेत. परमनंट स्टोरेज आहेत म्हणजेच मग पॉवर सप्लाय बंद झाला तरी त्याच्यावरची माहिती निघून जात नाही, ती तशाच्या तशीच राहते. कुठली पण सीडी घ्या, त्याला काही कंटिन्यू पॉवर नसतो, राहते तशीच. त्याच्यानंतर तुमची DVD, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, हार्ड डिस्क, हे सगळे आपल्याला याच्यात बघायचे. ठीक आहे. छोटं चॅप्टर आहे, पटकन होऊन जाईल. सेकंडरी स्टोरेज मध्ये मग हार्ड डिस्क बघायची आपल्याला, सॉलिड स्टेट स्टोरेज, ऑप्टिकल डिस्क, क्लाउड स्टोरेज आणि मास स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी स्टोरेज मध्ये म्हटलं तर आपण परमनंट स्टोरेज किंवा मग ते नॉन होलाटाईल आहेत. नॉन होलाटाईलचा अर्थ समजला ना. मग पॉवर सप्लाय बंद झाला तरी त्याच्यातली इन्फॉर्मेशन निघून जात नाही, तर त्याला आपण म्हणतो नॉन होलाटाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स, पुन्हा जसं काल आपण बघितलं होतं काही जनरल फीचर्स, तसेचे कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स याच्यासाठी की कुठलं डिव्हाइस आपण वापरायला पाहिजे किंवा कोणतं चांगलं कोणतं खराब आपल्याला समजेल. तर इथं आपण जनरली सीडी सोबत त्याचं प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक कम्पेअर करत आहे. तर कशाला काय म्हणायचं, तर सगळ्यात पहिले आहे मीडिया. मीडिया कशाला म्हणायचं, तर मीडिया म्हणजेच माध्यम, ज्याच्यावर ऍक्च्युअली इन्फॉर्मेशन स्टोअर होते. तर मीडिया कसा असायला पाहिजे, एकतर स्वस्त असायला पाहिजे आणि हँडल करायला सोपा असायला पाहिजे. सीडीचा मीडिया म्हणजेच एक प्लॅस्टिकची मटेरियल आहे आणि एक त्याच्यावर पतली अल्युमिनियमची फॉईल आहे. अल्युमिनियमच्या ऐवजी सोनं किंवा चांदी जर वापरावं लागलं असतं मग ती खूप कॉस्टली झाली असती आणि सर्वसामान्य लोक वापरू शकले नसते. किंवा हँडल करायला सोपी आहे की बाबा त्याला एसीच मेंटेन करावं लागते, डस्ट लागली तर सहन होत नाही असं काही नाही. किंवा एकदम कूल पोझिशन मध्ये ठेवावं लागते, एसीड ठेवावं लागते असंही काही नाही. लोक कसे पण वापरतात माहिती आहे. बऱ्याच वेळेस ते उन्हात पण राहते, मग खूपच स्क्रॅचेस पडल्या तर आपण त्याला पाण्याने धुतो पण, म्हणजे पाण्याने काही होत नाही, धुळीने काही होत नाही, त्याला उन्हाने काही होत नाही. म्हणजे एकदम हँडल करायला सोपी आहे आणि स्वस्त पण आहे. तर असं जे डिव्हाइस आहे ते आपलं सीडी म्हणजे मीडिया, त्याचं खूप इनएक्सपेन्सिव्ह आहे म्हणून सर्वसामान्य लोक वापरतात आणि हँडल करायला सोपं. त्याच्यानंतर कॅपॅसिटी. कॅपॅसिटी स्टोरेज डिव्हाइससाठी कशी असायला पाहिजे, कमी की जास्त? जास्त कॅपॅसिटीचं महाग असेल की कमी कॅपॅसिटीचं? जास्त कॅपॅसिटीचं महाग असेल. म्हणजे सरळ सरळ कुठल्याही स्टोरेज डिव्हाइसची कॅपॅसिटी ही जास्तीत जास्त असायला पाहिजे. कॅसेट सोडून लगेच लोकांनी सीडी वापरायला का सुरुवात केली, तर त्याचं कारणच होतं की कॅसेटमध्ये फार फार तर 6 आणि 6 12 दोन साईडने गाणे बसायचे. तर याच्यात एकदम 450 गाणे बसत होते. म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी त्याची जास्त कॅपॅसिटी होती. आणि कुठल्याही स्टोरेज डिव्हाइससाठी जितकी कॅपॅसिटी जास्त तितकं ते स्टोरेज डिव्हाइस चांगलं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे आणखीन एक्झाम्पल द्यायचं झालं तर 16 GB पेक्षा 32 GBचं मेमरी कार्ड चांगलं म्हणू आपण, 32 पेक्षा 64 GBचं आणखीन चांगलं. किंवा तुमच्या मोबाईलची इंटरनल मेमरी 64 GB पेक्षा 128 GBचा मोबाईल आणखीन महाग. 256 चा घेतो म्हटलं तर आणखीन कंपनी 2-3 हजार जास्त मागते, मग ते आणखीन महाग असेल. आणि जितकी स्टोरेज कॅपॅसिटी जास्त तितकं ती डिव्हाइस आपण चांगलं म्हणू. ऍक्सेस स्पीड इथं खाली लिहिलं पण आपण. मीडिया म्हणजे मीडिया आर फिजिकल मटेरियल दॅट होल्ड द डाटा अँड प्रोग्राम. म्हणजे डाटा आणि प्रोग्राम स्टोअर करून ठेवणारं जे डिव्हाइस आहे त्याला तुम्ही मीडिया म्हणू शकता. त्याच्यानंतर कॅपॅसिटी. कॅपॅसिटी मेजर हाऊ मच अ पर्टिक्युलर स्टोरेज मीडियम कॅन होल्ड, म्हणजे किती डाटा तो स्टोअर करतो. ऍक्सेस स्पीड पर्टिक्युलर स्टोरेज डिव्हाइसला रिक्वेस्ट केल्यापासून तो किती वेळात तुम्हाला फाईल ओपन करून देतो. म्हणजे तुम्ही फाईल इथून ओपन करता, स्टार्ट ओपन म्हणता, तर कुठल्या तरी स्टोरेज डिव्हाइसला ती फाईल राहते. कम्प्युटरमध्ये जनरली आधी या टाईपची हार्ड डिस्क राहत होती, आता या टाईपची राहते. याला SSD म्हटल्या जाते.
तर याच्यातून तुम्हाला फाईल किती वेळात तो ओपन करून देत होता, याच्यातून खूप जास्त वेळ लागत होता, याच्यापेक्षा याचा स्पीड 10 पट जास्त आहे. म्हणून आता आपण सगळ्या कम्प्युटरला हेच लावली. आधी हे होती तर स्लो चालत होते, आता त्याच्यापेक्षा कितीतरी फास्ट चालतात, तर ही लावलेली आपण. तर ऍक्सेस स्पीड कशाला म्हटल्या जाते, मग या स्टोरेज डिव्हाइसला मी म्हटलं माझी फाईल ओपन करून दे, तर ओपन करून दे ही कमांड दिल्यानंतर ओपन होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला तुम्ही डाटा ऍक्सेस टाइम म्हणू शकता. आणि हा वेळ जेवढा कमी असेल तेवढा त्याचा स्पीड जास्त असेल, आणि वेळ जास्त लागत असेल तर स्लो आहे, म्हणजेच ते कम्प्युटर स्लो चालेल, तुमच्या फाईल ओपन करायला जास्त वेळ लागेल. ठीक आहे. तर ऍक्सेस स्पीड मध्ये लिहिलं आपण, मेजर द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड बाय स्टोरेज डिव्हाइस टू रिट्रीव्ह डाटा अँड प्रोग्राम. डाटा अँड प्रोग्राम रिट्रीव्ह करण्यासाठी जो काही वेळ लागतो त्याला तुम्ही सरळ सरळ ऍक्सेस स्पीड म्हणू शकता. आणि स्टोरेज डिव्हाइस ऍक्च्युली ज्या डिव्हाइसनी तुम्हाला इन्फॉर्मेशन स्टोअर करता येते, म्हणजेच त्याच्यात आपण राईट करायलो, इन्फॉर्मेशन स्टोअर करायलो म्हणजे राईट करायलो. हा पण क्वेश्चन खूप वेळा विचारतात, स्टोअर करायलो म्हणजे काय करायलो, तर राईट करायलो. आणि इन्फॉर्मेशन आपण ओपन करायलो म्हणजे काय करायलो, तर रीड करायलो. ओपन करायलो, फाईल ओपन करायलो म्हणजे याच्यातून ते रीड करायलो, आणि याच्यात सेव्ह करायलो म्हणजेच ते राईट करायलो. ठीक आहे. तर सीडीवर राईट करण्यासाठी सीडी ड्राईव्ह किंवा डीव्हीडी ड्राईव्ह लागत होता. डीव्हीडी राईट करण्यासाठी डीव्हीडी ड्राईव्ह लागत होता, स्वतंत्र लागत होता. जसं पेन ड्राईव्हच्या बाबतीत काही लागत नाही आपल्याला, जिथून आपण पेन ड्राईव्ह लावतो ते फाईल त्या पेन ड्राईव्ह मध्ये तिथूनच सेव्ह पण करू शकतो आणि तिथूनच ओपन पण करू शकतो. आणि याच गोष्टीमुळे सीडी किंवा डीव्हीडी पेक्षा आपल्याला पेन ड्राईव्ह सोपा वाटायला लागला. नाहीतर सुरुवातीला पेन ड्राईव्ह महाग होते तेव्हा आपण सीडी आणि डीव्हीडी वापरल्या, पण पेन ड्राईव्ह नंतर बरेच कमी किमतीत आले. आणि सीडीच्या बाबतीत मग सीडी ड्राईव्ह पाहिजे त्याला, त्याच्यात सीडी रायटर मध्ये सीडी टाका, राईट करण्याचं पुन्हा एक वेगळं सॉफ्टवेअर वगैरे होतं, वेळही जास्त लागत होता, मोठी होती आकाराने, हँडल करायला कठीण होती. त्याच्या तुलनेत पेन ड्राईव्ह कितीतरी छोटा आहे. पाहिला ना पेन ड्राईव्ह सगळ्यांनी? हो, हे याला पेन ड्राईव्ह म्हणतात हा, किंवा यूएसबी ड्राईव्ह आहे, हे पण सेकंडरी स्टोरेजेस आहे हा. तर हे आपण कम्प्युटरला काय जिथं इन्सर्ट करायलो तिथूनच फाईल वाचू पण शकतो, तिथूनच राईट पण करू शकतो. म्हणजे याच्यासाठी स्टोरेज डिव्हाइस तेच आहे. तर ज्याचं स्टोरेज डिव्हाइस खूप सोपं इझिली वापरायला आहे ते आपण मग वापरायला सुरुवात केली, म्हणूनच आपण सीडी सोडून पेन ड्राईव्ह वापरायला सुरुवात केली. तर स्टोरेज डिव्हाइस कशाला म्हणायचं लक्षात आलं, जेनी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या डिव्हाइसवर स्टोअर करता येते, म्हणजे साठवता येते, म्हणजेच आपल्याला इन्फॉर्मेशन ते राईट करून देते, तर त्याला तुम्ही स्टोरेज डिव्हाइस म्हणू शकता. इथे हे डीव्हीडी रायटर आहे की जे डीव्हीडीवर इन्फॉर्मेशन राईट करून देत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता वेगवेगळे ते डिव्हाइस, तर सगळ्यात पहिले हे किती हार्ड डिस्क आहे. तर याच्यात काय असते म्हटलं तर रिजिड मेटल प्लेट किंवा थिक रिजिड मेटल प्लेट्स म्हटलेलं आहे. तर थिक म्हणजे जाड, रिजिड म्हणजे घट्ट, मेटल म्हणजे धातू, आणि प्लेट्स म्हणजे चकत्या. म्हणा जाड धातूच्या, घट्ट चकत्या असं त्याला स्पष्ट मराठीत म्हटलेलं आहे, किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही मग थिक रिजिड मेटल प्लेट म्हणू शकता. तर ही हार्ड डिस्क वापरायच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला त्याला फॉर्मॅट करावं लागते. आणि जेव्हा आपण तिला फॉर्मॅट करतो तेव्हा त्याच्यावर नवीन सेक्टर्स, ट्रॅक्स आणि सिलेंडर असाइन होतात. तर हे पण नेहमी विचारतात, सेक्टर्स कशाला म्हणायचं आणि ट्रॅक्स कशाला म्हणायचं. तर ट्रॅक मध्ये लिहिलं, ट्रॅक्स आर रिंग ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल ऑन प्लॅटर्स. म्हणजे हे ग्रीन कलरची एक तुम्हाला जी दिसायली तर तिला तुम्ही पूर्ण ट्रॅक म्हणू शकता. कॉन्सेंट्रिक रिंग म्हटलं, एकच सेंटर असलेली ही जी गोल रिंग आहे तर तिला आपण ट्रॅक म्हणू शकतो. आणि सेक्टर कशाला म्हणायचं, ईच ट्रॅक इज डिवायडेड इंटू इनविजिबल वेज शेप सेक्शन कॉल्ड सेक्टर. म्हणजे हे एक डिस्क सेक्टर झालं किंवा हे एक ट्रॅक सेक्टर झालं. ठीक आहे. तर हे जे छोटा भाग आहे तर याला तुम्ही सेक्टर म्हणू शकता. म्हणजे ट्रॅकला छोट्या छोट्या भागात डिवाइड जे केलेलं आहे तर त्याला सेक्टर्स म्हणता येईल. आणि हे सेक्टर्स आणि ट्रॅक्स कशासाठी तयार होतात म्हटलं तर तुम्ही जेव्हा फाईल सेव्ह करता प्रत्येक सेक्टरला ते कम्प्युटर किंवा हार्ड डिस्क नाव देऊन टाकते. सपोज आपण तात्पुरता असं म्हणू की ट्रॅकला ABCD असे नावं दिलेली असतील आणि मग सेक्टरला 1 2 3. मग तुमची फाईल जेव्हा सेव्ह होते तेव्हा कोणत्या ट्रॅकवर, सपोज हे 1 नंबरचा ट्रॅक आहे आणि A नंबरचं सेक्टर आहे, A ट्रॅक 1 नंबरचं सेक्टर, तिथं ती सेव्ह झाली असं ते एका इंडेक्स फाईल मध्ये लिहिते. ठीक आहे. प्रत्येक वेळेस इंडेक्स फाईल असते, तुमच्या मोबाईललाही असते, मेमरी कार्डलाही असते. तुम्हाला ऑब्झर्व करायचंच असेल तर कोणाच्या मोबाईलमध्ये सपोज एखादं 32 GB मेमरी कार्ड असेल तर फ्री स्पेस किती आहे हे पहा. त्याच्यात 32 तुम्हाला वापरायला भेटत नाही, जवळपास 10% ती स्वतःसाठी ठेवते. तर 10% स्वतःसाठी ठेवते म्हणजे त्याच्यात ती इंडेक्स फाईल बनवते. जेव्हा तुम्ही एखादी फाईल सेव्ह करता तर
कोणत्या ट्रॅकवर कुठल्या सेक्टरवर ती फाईल सेव्ह व्हायली हे इंडेक्समध्ये लिहून टाकते आणि मग तुम्हाला ती फाईल ओपन करून देते. तुम्ही नेक्स्ट टाइम फाईल ओपन म्हटलं की इंडेक्समध्ये बघते नंबर, ट्रॅक नंबर, सेक्टर नंबर आणि तिथून ती पटकन फाईल ओपन करून देते आणि त्याच गोष्टीसाठी हे सेक्टर्स आणि ट्रॅक्स तयार होतात. त्याला कम्प्युटरच्या भाषेत FAT म्हटल्या जाते, फाईल लोकेशन टेबल. FAT म्हणजेच फाईल लोकेशन टेबल आणि याच्यासाठी हे सेक्टर्स आणि ट्रॅक्स तयार होतात. तितकं जरी काही लक्षात नाही ठेवलं तरी कमीत कमी सेक्टर आणि ट्रॅक कशाला म्हणायचं. आणि तिसरं आहे मग सिलेंडर. तर हे त्याचे पूर्ण अशा एकावर एक प्लेट जर म्हटलं तर हे गोल 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 जे पुन्हा तुम्हाला दिसायलं तर याला तुम्ही ट्रॅक म्हणू शकता. एक पूर्ण ब्ल्यू कलरचं हे ट्रॅक आणि मग इथं एकच भाग त्याच्यात दाखवला, हे झालं सेक्टर. आणि मग हे एकाखाली एक जे आहे तर त्याला तुम्ही सिलेंडर म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे जेव्हा हार्ड डिस्कवर इन्फॉर्मेशन सेव्ह होते तेव्हा त्याच्यात सेक्टर, ट्रॅक्स आणि सिलेंडर राहतात. ठीक आहे. कला लागायला तुझा किरप व्हायला नाही ना, राहू दे बरं. तर त्याच्यानंतर एक छोटीशी टर्म आहे हेड क्रॅश. हेड क्रॅश कशाला म्हणायचं तर जनरली आता हे हार्ड डिस्कला सपोज आपण हे स्क्रू उघडले तर तुम्हाला दिसेल या टाईपचं की याच्यात एक अशी प्लेट असते आणि या प्लेटच्या वर इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आणि राईट करण्यासाठी एक हेड असते. हे हेड आहे आणि हे प्लेट आहे. तर ते हेड आणि प्लेट या दोन्हीमध्ये एवढा कमी गॅप आहे, म्हणजे हे मेटॅलिक प्लॅटर्स म्हटलेलं आहे आणि हे हेड. तर इथं आपण तुलना करून दाखवले की याच्यापेक्षा स्मोक पार्टिकल मोठा आहे, ह्युमन पार्टिकल आणखीन मोठा आहे, डस्ट पार्टिकल तर आणखीन मोठा आहे. म्हणजे सरळ सरळ हे हेड आणि प्लेट याच्यामध्ये साधा स्मोक पार्टिकल जरी गेला तरी ते हेड असं घासल्या जाईल आणि ते खराब होऊन जाईल. तर त्या टर्मला हेड क्रॅश म्हटलेलं आहे. पण असं जनरली होत नसते, ती पूर्ण हार्ड डिस्क सील केलेली असते, त्याच्यामुळे ते हेड क्रॅश वगैरे होत नाही. तर ते होतं हेड क्रॅश. हे असं असेल किंवा याला दुरून पाहिलं तर या टाईपमध्ये, म्हणजे हीच ती हार्ड डिस्क आहे, वरचं झाकण काढलं, हे प्लेट असते, या हेडने याच्यावर इन्फॉर्मेशन लिहिल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ड डिस्क मध्ये मग मुख्य दोन टाईपच्या हार्ड डिस्क मार्केटला भेटतात. हे आपण कम्प्युटरच्या आतमध्येच फिट करतो तर तिला इंटरनल हार्ड डिस्क म्हटल्या जाते. बाहेर तशी काढून ठेवता येते पण तिच्या सुरक्षिततेसाठी आपण आतमध्ये ठेवतो. कम्प्युटरमध्ये ती इथं अशी लावलेली असते. तर ही आहे आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्क, किंवा इथं दाखवलं तर हे इथं आहे ही हार्ड डिस्क. ठीक आहे. तर ती आहे आपली इंटरनल हार्ड डिस्क. ही इथं दाखवलेलं आहे आपण इंटरनल हार्ड डिस्क. आणि दुसरी असते मग ही इंटरनल हार्ड डिस्क बाहेर काढली तर अशी, ही अशी. आणि दुसरी असते एक्सटर्नल हार्ड डिस्क. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या कम्प्युटर मधले काही सॉफ्टवेअर वगैरे घेऊन जायचे असतील तर तितका मोठा आपल्याजवळ पेन ड्राईव्ह नसेल तर हे इंटरनल हार्ड डिस्क 1000 GB 2000 GB अशी भेटते आपल्याला. सॉरी, एक्सटर्नल हार्ड डिस्क. जनरली 1000 GB ची बरेच जण वापरतात. तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवर बघितलं तर 4,500-5,000 हजारापर्यंत तुम्हाला 1000 GB 1000 GB म्हणजेच 1000 GB ची एक्सटर्नल हार्ड डिस्क भेटते. एक प्रकारचा मोठा पेन ड्राईव्ह म्हणू शकता आहे आपल्याकडे. हे पण तुम्हाला बघायचं असेल तर हे USB पोर्टला लावायचं आणि या कम्प्युटर मधले मग सॉफ्टवेअर, फाईल, काय आणखीन पिक्चर, तुमचे मूवीज, गाणे काय आहेत ते त्याच्यावर तुम्हाला कॉपी करून घेता येते आणि मग ती पुन्हा दुसऱ्या कम्प्युटरला लावून तिकडे तुम्हाला ठेवता येते. जनरली फोटोग्राफर खूप मोठ्या प्रमाणात ते वापरतात. म्हणजे लग्नाची शूटिंग फोटो काढले की लगेच ते बॅकअप म्हणून तिला वापरल्या जाते. बॅकअप म्हणजे सेम फाईल दुसरीकडे कॉपी करून ठेवणे. म्हणजे एका लग्नाचे फोटो काढले तर ते पुन्हा मिस होऊ नये किंवा ते करप्ट झाले, डिलीट झाले तर ज्यांचं लग्न होतं ते त्यांना मारतीलच सरळ. तर असं मार खायचं काम पडू नये. खूप महत्वाचे असतात ना त्या लग्नामध्ये फोटो, सगळ्यात शेवटी तर शिल्लक राहतील तर ते खूप महत्वाचे असतात. तर त्याच्यामुळे त्या फोटोग्राफरला तसं मार खायचं काम वगैरे पडू नये म्हणून त्यांनी काढलेले फोटो लगेच त्याच्या कम्प्युटरवर तर असतीलच, त्याच्या मेमरी कार्डवर पण असतील आणि तो आणखीन एका दुसऱ्या डिव्हाइसला स्टोअर करून ठेवतो. तर तेच झालं मग एक्सटर्नल हार्ड डिस्क. तर या टाईपमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या भेटतात मार्केटला. सोनी, सॅमसंगची आजकाल चांगली भेटून जाते. ठीक आहे. 4,500-5,000 हजारात 1 GB ची भेटते आणि मग त्याच्या तुलनेत तुम्ही जितकी GB वाढवसाल तितके पैसे वाढत जातात. त्याच्यानंतर आहे परफॉर्मन्स एनहान्समेंट. परफॉर्मन्स एनहान्समेंट मध्ये या तिन्ही याच्यावर एक क्वेश्चन आहेत. डिस्क कॅचिंग कशाला म्हणायचं, रेडचा काय फायदा आहे, किंवा फाईल कॉम्प्रेशन कशासाठी असते. आता प्रॅक्टिस करताना तुम्हाला तिन्ही याच्यावर एक क्वेश्चन सापडून जाईल. तर डिस्क कॅचिंग इथं लिहिलं जा. पण तर डिस्क कॅचिंग म्हणजेच काय,
तर इम्प्रूव्ह प्रोसेसिंग बाय ऍक्टिंग टेम्पररी हाय स्पीड होल्डिंग एरिया बिटवीन सेकंडरी स्टोरेज अँड CPU म्हटलेलं आहे. म्हणजे हार्ड डिस्कवरची जी इन्फॉर्मेशन तुम्ही नेहमी ओपन करता, हार्ड डिस्क त्याला काय करते, एका वरच्या मेमरीवर घेते आणि वापस तिथूच वरच्या मेमरीवर घेते आणि वापस तीच इन्फॉर्मेशन ओपन केली तर मग ती तिथूनच ओपन करून देते तुम्हाला. पूर्ण हार्ड डिस्कवर त्याला शोधायचं काम पडत नाही. म्हणजेच तुमचं कम्प्युटर मग फास्टमध्ये चालते किंवा त्या फाईल तुमच्या पटपट ओपन होतात. म्हणजे सरळ सरळ त्याला म्हटल्या जाते की फ्रिक्वेंटली ऍक्सेस फाईल जे आहे ते वर घेते ते, आणि ते वर घेतलेल्या फ्रिक्वेंटली ऍक्सेस फाईल तुम्हाला पटकन ओपन करून देऊन टाकते. म्हणजे याच्यात काय होईल, तुमच्या कम्प्युटरचा स्पीड वाढेल. तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर तुमच्या कम्प्युटर तुम्ही ऑब्झर्व करू शकता स्पीड वाढते की नाही वाढत. तर प्रॅक्टिकल क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना पहा, पहिला प्रॅक्टिकल क्वेश्चन करताना 3-4 सेकंदापर्यंत वेळ लागेल, दुसरा क्वेश्चन करताना मग 2-3 सेकंदापर्यंत वेळ लागेल, मग तिसरा करताना 2 सेकंदात होईल आणि चौथ्यापासून मग ते फास्ट यायला लागेल. मग तेच कम्प्युटर, तेच तुम्ही, तेच फाईल, तरी पण पहिल्या क्वेश्चनला खूप वेळ लागला आणि त्याच्या तुलनेत चौथा क्वेश्चन एकदम फास्ट यायला. मग ते कसं शक्य झालं, तर कम्प्युटरला लक्षात येते की अरे हेच वर्डची फाईल ओपन करायला ते वापस हाच वर्ड प्रोग्राम ओपन व्हायला, मग ती वर्डची फाईल, तर वर्डचा प्रोग्राम तो डायरेक्टली वर घेऊन येतो आणि तिथूनच तुम्हाला ओपन करून देतो आणि फास्टमध्ये तुमचं काम होते. खूप सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणू आपण, जसं आपल्या कपाटमध्ये डेली वेअरचे कपडे आपण एकदम समोरच ठेवतो की पटकन आपल्याला काढता यावे, ठीक आहे, आणि फंक्शनल जे आहेत ते मग मागे राहतात. तर तसंच म्हणा, डिस्क कॅचिंग मध्ये ज्या फाईल तुम्ही नेहमी ओपन करता तर त्या फाईल तो एका वरच्या मेमरीमध्ये ओपन घेऊन येतो आणि तिथूनच तुम्हाला ते देते, ठीक आहे. तर त्याला म्हटलं जाते डिस्क कॅचिंग. त्याच्यानंतर आहे रेड म्हणजेच रिड्युडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क. इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे आता हे आपण काढून ठेवलेले आहे, खूप कमी किमतीचे आहे, पण हे पण मला वापरायचे असतील तर असं एक डिव्हाइस भेटते. हे पण तुम्हाला म्हणजे सगळे डिव्हाइस तुम्हाला ऑनलाईन भेटून जातील, पाहायचं असेल तर कुठे भेटते काय कसे, तर आता तसा प्रश्नच राहिला नाही. तर असं हे डिव्हाइस आहे. तर याच्यावर 1, 2, 3, 4 सरळ अशा ह्या हार्ड डिस्क ठेवता येतात. एकतर त्या सगळ्या मिळून काम करतात, म्हणून हे दोन महत्वाचे त्याचे फीचर्स आहेत. इम्प्रूव्ह ऍक्सेस स्पीड, फास्टमध्ये ओपन होते. क्वेश्चन मध्ये आहेच ते की रेडचं काय काम आहे, तर फास्टमध्ये तुमच्या फाईल्स ओपन होतात. आणि दुसरं महत्वाचं की त्याच्यात तसा प्रोग्राम पण करून ठेवता येते की इन्फॉर्मेशन स्टोअर करताना ऍट ए टाइम दोन्ही हार्ड डिस्कवर स्टोअर कर. तर त्याचा फायदा काय होईल मग, की एखादी हार्ड डिस्क जरी खराब झाली तरी दुसऱ्या हार्ड डिस्कवरचा प्रोग्राम तो व्यवस्थित राहील. म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो की ते मोर रिलायबल आहे. रिलायबल म्हणजेच विश्वास ठेवण्यासारखे आहे, त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता की एखादी इन्फॉर्मेशन याच्यातली जरी गेली तरी दुसऱ्या याच्यातली ती व्यवस्थित राहते. तर त्यांना म्हटल्या जाते रिड्युडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क किंवा रेड, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं हे आहे फाईल कॉम्प्रेशन. फाईल कॉम्प्रेशन म्हणजेच फाईलला कॉम्प्रेस करतात. ते कॉम्प्रेस करणे म्हणजेच प्रेस करणे, आणि फाईलला प्रेस केलं म्हणजे ऍक्च्युली प्रेस म्हणजे एका कोडिंग मध्ये त्याचं रूपांतर होते, ठीक आहे. आणि कोडिंग मध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचा आकार कमी होतो, आणि आकार कमी झाला तर ती फाईल सेंड करायला, स्टोअर करायला सोपी जाते. म्हणजे तेवढ्याच जागेत तुम्हाला जास्तीची इन्फॉर्मेशन स्टोअर करता येईल. तर त्याच्यासाठी राहते फाईल कॉम्प्रेशन. म्हणजे सरळ आपण लिहिलं त्याच्यात, इन्क्रीज स्टोरेज कॅपॅसिटी बाय रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ स्पेस रिक्वायर्ड टू स्टोरेज डाटा अँड प्रोग्राम. सरळ डाटा किंवा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी तुम्हाला त्या फाईलला तो कॉम्प्रेस करून देतो, म्हणजे एका कोडमध्ये रूपांतर करून देतो, आणि तेवढ्याच जागेमध्ये मग तुम्हाला जास्तीच्या फाईल स्टोअर करता येतील. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम आहेत. WinZip आहे, PKZip, 7zip वगैरे हे काही प्रोग्राम आहेत जे ऑनलाईन तुम्हाला बऱ्यापैकी फ्रीमध्ये पण भेटतात, आणि त्यांनी तुम्ही फाईल कॉम्प्रेस करू शकता. तुम्ही इंटरनेटवरून जनरली जी कुठली फाईल डाउनलोड करता ती कॉम्प्रेसच फाईल असते. कॉम्प्रेस फाईल तुम्ही फक्त स्टोअर करू शकता किंवा पाठवू शकता, डायरेक्टली आपण वाचू शकत नाही. वाचायचं असेल तर तिला मग पुन्हा डिकॉम्प्रेस करावं लागते किंवा एक्स्ट्रॅक्ट करावं लागते, आणि डिकॉम्प्रेस केल्या म्हणजेच डिकोडिंग होते आणि ती फाईल आपल्याला पुन्हा जशाच्या तशी भेटते आणि मग ती आपण वाचू शकतो. तर हे झालं हार्ड डिस्क. हार्ड डिस्कमध्ये हार्ड डिस्कचे परफॉर्मन्स एनहान्समेंट, आणि आणखीन हार्ड डिस्कचे प्रकार, आणि त्याच्यानंतर 2 टाईपच्या हार्ड डिस्क, फॉर्मॅटिंग वगैरे. त्याच्यानंतर आहेत मग सॉलिड स्टेट स्टोरेज. तर हार्ड डिस्क मध्ये आत्ताच आपण म्हटलं की ती मेटलची प्लेट असते आणि ती प्लेट फिरते. आता प्लेट फिरल्यामुळे होते काय, एकतर प्लेट फिरवायला खूप जास्त एनर्जी लागते, म्हणजे मोटरच लागते, जिथे जिथे फिरवायचं असते एनर्जी खूप जास्त लागते, आणि खूप दिवसांनी ते फिरल्यानंतर त्याच्यावर क्रॅचेस वगैरे पण पडतात, म्हणजे लॉंग लाईफ नाही आहे. तर त्याच्या तुलनेत
सॉलिड स्टेट स्टोरेज जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लिहिलं, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस हॅव नो मुव्हिंग पार्ट्स. नो मुव्हिंग पार्ट्स, नो मुव्हिंग पार्ट्स म्हणजे याच्यात कुठलेही फिरणारे पार्ट्स नसतात. जसं सिंपल तुमचा पेन ड्राईव्ह किंवा हेला आपण खोललं तर तुम्हाला फक्त याच्यामध्ये चिप्स दिसतील, अशा चौकोनी चौकोनी चिप दिसतील. पेन ड्राईव्ह पण कधी कोणी खोलून पाहिला असेल किंवा एखादं मेमरी कार्ड पण दगडाने फोडून पाहिला असेल, काय बाबा याच्या नेमकं मधात तर एक बारीक चिप राहते त्याच्यात, बाकी तुम्हाला काहीच दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचे मुव्हिंग पार्ट्स नाही त्यांना सॉलिड स्टेट स्टोरेज म्हणतात. आणि त्याचे जनरल फायदे काय, तर सगळ्यात महत्वाचं अतिशय कमी इलेक्ट्रिसिटीवर चालतात, ते कमी जागा लागते स्टोअर करायला. मेमरी कार्ड कितीतरी छोटं असते, ठीक आहे, कमी जागा लागते, अतिशय कमी इलेक्ट्रिसिटीवर चालतात आणि लॉंग लाईफ चालतात. कुठल्याही प्रकारचे मुव्हिंग पार्ट्स नसल्यामुळे घर्षण होत नाही आणि घर्षण नाही झाल्यामुळे ते लॉंग लाईफ चालतात. तर हे काही त्याचे महत्वाचे गुणधर्म आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट स्टोरेज मध्ये हे SSD म्हणतो आपण, आजकाल सगळ्या लॅपटॉपला कम्प्युटरला हेच वापरायले. तर SSD म्हणजे सॉलिड स्टेट स्टोरेज, फ्लॅश मेमरी कार्ड म्हणजेच हे आपले मेमरी कार्ड मोबाईल मधले, आणि हे USB ड्राईव्ह, असे 3 त्याचे मुख्य प्रकार आहेत. तर सगळ्यात पहिले सॉलिड स्टेट स्टोरेज SSD आर डिझाइन टू बी कनेक्टेड इनसाइड अ पर्सनल कम्प्युटर. ठीक आहे, हे असं, तर इथं नावच आहे SSD. तर आजकाल सगळेच जण ते SSD वापरत आहेत, म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि त्याच्यावरची आणखीन एक टेक्नॉलॉजी निघाली आता, NVMe म्हटल्या जाते. ही एक प्रकारची हार्ड डिस्कच आहे. या जुन्यापेक्षा ही फास्ट आणि याच्यापेक्षा ही फास्ट. जुन्यापेक्षा याची जागा कमी, याच्यापेक्षा याची जागा कमी. जुन्यापेक्षा याला इलेक्ट्रिसिटी कमी, त्याच्यापेक्षा याला आणखीन कमी इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सरळ सरळ कमीत कमी जागेत कमीत कमी इलेक्ट्रिसिटीवर ते काम करून देतात. ठीक आहे, तर त्याला म्हटल्या जाते SSD. त्याच्यानंतर आहे सॉलिड स्टेट स्टोरेज मध्ये मेमरी कार्ड किंवा फ्लॅश मेमरी कार्ड. तर फ्लॅश मेमरी कार्ड जनरली कुठं वापरतात, तर सरळ सरळ या हार्ड डिस्क पेक्षा पण आणखीन कमी जागेत ते बसतात, छोटीशी असतात. आधी हे असे वेगवेगळ्या कंपनीने वेगवेगळे डिझाईन केले होते, पण आता जनरली हे दोनच चालतात, एक SD कार्ड आणि दुसरं याला आपण मायक्रो SD म्हणतो. ठीक आहे, हे SD आणि हे मायक्रो SD. हे बाकीच्या कंपन्यांनी जे तयार केले होते, मग ते लोकांना हँडल करायला कठीण 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 चालले, की वेगळं डिव्हाइस म्हटलं की पुन्हा वेगळं मेमरी कार्ड, मग ते बाकीचे बंदच झाले. आणि मोठे आपले डिव्हाइस असतील तर आपण हे SD वापरतो. हे सॅनडिस्क नाही, हा सॅनडिस्क कंपनीचं नाव आहे, कार्डचा टाईप आहे SD, आणि याला आपण मायक्रो SD म्हणतो. तर छोटं एकदम मोबाईल वगैरे असेल किंवा मग छोटं मीडिया प्लेअर वगैरे, डिजिटल मीडिया प्लेअर असेल तर तिथं आपण हे मायक्रो SD वापरतो. म्हणून त्याच्यामध्ये लिहिलं आपण, इट इज युज्ड इन लॅपटॉप, स्मार्टफोन, GPS, डिजिटल मीडिया प्लेअर आणि डिजिटल कॅमेरा वगैरे वगैरे. या सगळ्या डिव्हाइसमध्ये आपण हे या टाईपची हार्ड डिस्क न वापरता, एवढी हार्ड डिस्क ठेवायला त्याच्यात जागा नसते, आपल्या मोबाईलमध्ये पण नसते, तर कमीत कमी जागेत आपल्याला काम करायचं म्हटलं तर हे भेटते. याच्यापेक्षा हे महाग असेल सरळ सरळ. त्याच्यानंतर फ्लॅश ड्राईव्ह किंवा त्यांना आपण पेन ड्राईव्ह म्हणतो. फ्लॅश ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्ह म्हणजे हे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ते भेटतात. दिस ड्राईव्ह कॉन्व्हिनियंटली कनेक्ट डायरेक्टली टू द कम्प्युटर. म्हणजे आधी जे आपण मेमरी कार्ड बघितले किंवा हार्ड डिस्क पण बघितले, असं डायरेक्टली आपण बाहेरून कनेक्ट करू शकत नाही, पण हे खूप इझिली डायरेक्टली त्या USB लाच कनेक्ट होऊन जातात. आणि इझिली तुम्ही याच्यातली फाईल त्याच्यात टाकू शकता, त्याच्यातली याच्यात काहीच नाही. फाईल सिलेक्ट करायची, कॉपी म्हणायचं, तिकडे हार्ड डिस्क मध्ये गेले, पेस्ट म्हटलं की कम्प्युटरमध्ये येते. कम्प्युटर मधल्या पाहिजे असतील तर तिथं कॉपी, पेन ड्राईव्ह मध्ये यायचं आणि पेस्ट. म्हणजे इतक्या इझिली फाईल आपण इकडल्या तिकडे याच्यात मूव्ह करू शकतो. तर त्यालाच आपण पेन ड्राईव्ह किंवा फ्लॅश ड्राईव्ह म्हणतो. दिस ड्राईव्ह कॉन्व्हिनियंटली कनेक्ट टू डायरेक्ट टू कम्प्युटर वगैरे वगैरे म्हटलं सरळ सरळ. याच्यात तुम्हाला मार्केटला 1 GB to 256 GB पर्यंत मार्केटला भेटत आहेत. म्हणजे 256 GB पर्यंत पेन ड्राईव्ह भेटतात. 256 GB वर तुम्हाला डेटा जर ट्रान्सफर करायचा असेल तर मग आपण ते एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरतो. तर ते झाले पेन ड्राईव्ह. तर अशा प्रकारे 3 सॉलिड स्टेट स्टोरेज आहेत. नंतर ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्क कशाला म्हणायचं, तर ज्याच्यावर ऑप्टिकल लेझर बीम इन्फॉर्मेशन लिहिल्या जाते किंवा इन्फॉर्मेशन वाचण्यासाठी सुद्धा हा ऑप्टिकल लेझर बीमच आहे. तर त्याला ऑप्टिकल डिस्क म्हणतो. म्हणजे जे तुम्ही CDs किंवा DVD बघता तुमच्या घरातल्या, तर त्यांना आपण ऑप्टिकल डिस्क म्हणतो. CD DVD बघितलेले आहे सगळ्यांनी. इन दिस टेक्नॉलॉजी अ लेझर बीम अलर्ट द सरफेस ऑफ प्लास्टिक टू रिप्रेझेंट डाटा. म्हणजे या प्लास्टिकवर डाटा रिप्रेझेंट करण्यासाठी ते लेझर बीम एक लाईट सोडतो आणि त्याच्यानंतर सरळ सरळ
याच्यावर इन्फॉर्मेशन लिहिल्या जाते. याच्यामध्ये जेव्हा इन्फॉर्मेशन लिहिल्या जाते तेव्हा हे असे काही फ्लॅट एरिया तयार होतात. तर जे काही फ्लॅट एरिया असतात तर त्यांना लँड्स म्हटल्या जाते आणि जे खोलगट भाग असतात तर त्यांना बम्पी एरिया म्हटलेला आहे. इथं आपण दाखवले लँड्स आणि हे पिट्स. म्हणजे आपल्याला हे असे डायरेक्टली दिसणार नाहीत, पण तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली वगैरे बघितलं तर तुम्हाला लँड्स आणि पिट्स दिसतील. आता याच्यावर क्वेश्चन नाही विचारत, पण आधी विचारत होते प्लेन एरिया जो आहे ऑप्टिकल डिस्कचा तर त्याला काय म्हणतात, तर त्यांना लँड्स म्हणायचं आणि खोलगट एरियाला पिट्स म्हणतात. ठीक आहे. आणि 0 आणि 1 त्याच्यात रिप्रेझेंट होतं असं समजा. ऑप्टिकल डिस्कचे मुख्य 3 प्रकार. एक जे आपण सीडी म्हणतो त्याचा लॉंग फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. दुसरं तुम्ही डीव्हीडी म्हणता त्याला डिजिटल व्हर्सटाईल डिस्क म्हणतात. आणि ब्ल्यू रे डिस्क म्हणजेच ब्ल्यू रे त्याच्यावर अलर्ट होतो, हे का तुमच्या पाहण्यात नाहीत वगैरे ते पण सांगतो. तर सगळ्यात पहिले कॉम्पॅक्ट डिस्क, शॉर्ट मध्ये आपण त्याला सीडी म्हणतो. तर कॉम्पॅक्ट डिस्कचे पण 3 प्रकार आहेत. सीडी रोम. तर सीडी रोम म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, म्हणजे अशी कॉम्पॅक्ट डिस्क की ज्याच्यावरची आपण इन्फॉर्मेशन फक्त रीड करू शकतो. मग तशी कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे कोणती, तर एक तर सॉफ्टवेअर आपल्याला फक्त रीड करायचे असतात, त्याला काही डिलीट पण नाही करायचं, चेंजेस पण नाही करायचे. त्याच्यानंतर दुसरं पिक्चरच्या सीडीज किंवा तुमच्या गाण्याच्या सीडी, म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला डिलीट पण नाही करायची आणि चेंजेस पण नाही करायचे तर तिथं आपण हे वापरतो. तर त्याला म्हटल्या जाते कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. जनरली याची कॅपॅसिटी 700 मेगाबाइट्स पर्यंत असते, जी गाण्याच्या वगैरे तुम्ही सीडी आहे वापरल्या ती. त्याच्यानंतर दुसरी ही पण वापरलेली आहे तुम्ही सीडी आर म्हणजे त्याच्यावर लिहून असते की कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. इथं होतं कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. लहानपणी ते गाणे वगैरे तुम्ही राईट मारले असाल गॅदरिंगचे डान्स करण्यासाठी वगैरे वगैरे, तर ते ह्या सीडी आहेत की ज्या कोऱ्या होत्या. कोरी आपण आणत होतो आणि कुठल्या तरी कम्प्युटर सेंटरवर जाऊन मग आपल्याला ते अमुक एक गाणं राईट करून द्या वगैरे असं तुम्ही म्हटले असाल. आजकाल तर आपण डायरेक्टली व्हॉट्सअपवरच पाठवतो, पण ते लहानपणी तसं करावं लागायचं. तर म्हणून ही सीडी जी आहे तर याच्यावर एकदाच इन्फॉर्मेशन लिहिता येत होती आणि किती वेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन ते रीड करू शकता, म्हणून तिला वर्म मेमरी म्हणायचं. म्हणजे राईट वन्स रीड मेनी. एकदा राईट करता येत होती आणि किती वेळेस आपण त्याला रीड करू शकत होतो, वाचू शकत होतो, म्हणून ती राईट वन्स रीड मेनी. आणि तिसरी तिचं ते ड्रॉबॅक होता, पुन्हा पुन्हा वापरता येत नव्हती. आणि तिसरी सीडी आहे RW. तर RW म्हणजेच मग रीरायटेबल, मग ती पुन्हा 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 वापरता येत होती. तर सरळ सरळ पुन्हा पुन्हा वापरता येत होती, म्हणजे जिथं तुम्हाला डेटा डिलीट करायचा वापस वापरायचा, डिलीट करायचा वापस वापरायचा, तर त्या ठिकाणी ही सीडी वापरल्या जायची. पण ही नॉर्मल तुम्हाला 20 रुपयाला भेटत होती, तर ही 100-125 रुपयाला भेटत होती. तर हे सगळ्यात महत्वाचं त्याचं ड्रॉबॅक आहे. हिला थोडं इकडे सरक म्हणा, 2 फूट इकडे सरक, इकडे सरक. त्याच्यानंतर डीव्हीडी रोम. जास्त बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोल, की असं क्लासमध्ये बोलणं योग्य आहे का. तर डीव्हीडी रोम हे सीडीचे 3 प्रकार झाले. सीडी RW, सीडी आर आणि सीडी रोम. त्याच्यानंतर डीव्हीडी. तर डीव्हीडीचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. ऍक्च्युली सुरुवातीला ते व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या गेले, कारण की सीडीची कॅपॅसिटी होती इथं 700 मेगाबाईट पर्यंत आणि डीव्हीडीची म्हटलं तर 1000 मेगाबाईट झाल्यानंतर 1 GB होतो. आणि याची कॅपॅसिटी आहे मग 4.7 GB. म्हणजे 4.7 GB म्हणजे सरळ सरळ जवळपास 7 पट जास्त आपल्याला म्हणता येईल. 7-7-49 म्हटलं तर 7 सीडीवर तुमची जेवढी इन्फॉर्मेशन बसत होती तेवढी एकाच डीव्हीडीवर बसते. ठीक आहे. म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो की डीव्हीडीवर खूप मोठ्या प्रमाणात डेटा बसत होता आणि त्या गोष्टीमुळे सुरुवातीला ते पिक्चर म्हणजेच मूव्ही म्हणजेच व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले गेले, म्हणून त्याला डिजिटल व्हिडिओ डिस्क पण म्हणत होते. पण ऍक्च्युली त्याचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. पण ऑप्शन मध्ये डिजिटल व्हर्सटाईल डिस्क नसेल आणि डिजिटल व्हिडिओ डिस्क असेल तर ते पण बरोबर आहे, आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं याची कॅपॅसिटी तेवढी. आणि याचे पण 3 प्रकार. डीव्हीडी रोम म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क रीड ओनली मेमरी, अशी डीव्हीडी की जी आपण इन्फॉर्मेशन फक्त वाचू शकतो. म्हणजे पुन्हा सॉफ्टवेअरच्या सीडी, एखादं कुठलं तरी सॉफ्टवेअर कुठेतरी बनवलं कंपनीने, आपल्यापर्यंत ते डीव्हीडीवर राईट करूनच देत होते. किंवा मग पिक्चर किंवा मग गाणे
हे सगळे DVD वर आपल्याला मिळत होते. त्याच्यानंतर जसं CD मध्ये CDR तसं DVD मध्ये पण DVD-R म्हणजे पुन्हा DVD रेकॉर्डेबल, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क रेकॉर्डेबल म्हणजे कोरी DVD सरळ सरळ आपण म्हणू, की ज्याच्यात आपल्याला पाहिजे ती सॉफ्टवेअर किंवा गाणे किंवा पिक्चर आपण राईट करू शकत होतो. आणि तिसरं आहे मग डिजिटल DVD-RW. हे पण आता भेटतील तुम्हाला, फक्त ते आता ऑनलाईन घ्यावं लागतील, कारण की खूपच कमी यूज आहे त्याचा, कुठल्याही दुकानात त्याच्यामुळे भेटणार नाही. आणि मग ते तुम्हाला ऑनलाईन कुठली तरी कंपनी ते प्रोव्हाइड करेल तुम्हाला. तर हे RW म्हणजेच पुन्हा रीरायटेबल. तर रीरायटेबल म्हणजे याच्यावरची इन्फॉर्मेशन डिलीट पण होत होती आणि राईट पण होत होती. त्याच्यानंतर ब्ल्यू रे डिस्क. तर ब्ल्यू रे डिस्कची काय कॅपॅसिटी आहे, तर सरळ DVDचीच कॅपॅसिटी आपण म्हटलं जवळपास 4.7 GB म्हणजे जवळपास 5 GB समजा. आणि ही तर तुम्हाला किती 25 ते 50 GB पर्यंत भेटते. म्हणजे DVDच्याच 5 पट ते 10 पट इन्फॉर्मेशन याच्यात स्टोअर होते. मग हे कशासाठी लागत गेले, तर आजकाल कोणाच्या घरी जस्ट मोठ्या बहिणीचं भावाचं लग्न झालं असेल तर त्यांना माहिती आहे की तुम्हाला ते फोटोग्राफर आणून देताना 4-4, 5-5 DVD आणून द्यायला. कारण की आताची जी शूटिंग होत आहे ती HD 4K होत आहे. मग ते 4K शूटिंग केली तर ते एका DVDत होत नाही. आधी लहानपणी तुमच्या एका DVDत 7 आणि 8 पिक्चर बसत होते, आणि आता तर एक